तर मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात ही गाडा ढकलून झाली बघा आपली. ही गाडा घेऊन चाललोय वजन काट्यावरती. वजन काट्यावर एक नट कट करायचा आहे म्हणून ही गाडा घेऊन चाललोय बघा. आणि व्हिडिओ पाहत राहा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर ह्या आहे बघा काटा आणि इथून आत जायचं आहे आपल्याला. आता इथून काट्याच्या खाली जाता येते. या साईडनं ही वाट आहे बघा काट्याच्या खाली जाण्यासाठी. चला तर तुम्हाला आज जाऊन दाखवतो कसा असतोय आतून वजन काटा. पहा हे आतून कसा असतोय वजन काटा. बघू शकता तुम्ही वजन काटा कसा आहे आतनं. हे बघा, हे एवढं मोठं बीम सगळे ह्या एवढे ह्या याच्यावरती बॉलवरती उभा केलेत. याच्यावरती सगळा बीमचं वजन आहे बघा. त्या बॉलवरतीच सगळा बॅलन्स त्या बॉलवरती आहे आणि त्याच्यावरूनच वजन मशीनवर दाखवलं जातं. ते बॉल म्हणजे थोडक्यात मशीनच आहे ते वजन दाखवायच्या. असं असते बघा सिस्टीम आतनं वजन काट्याची. आणि आपल्याला इथं नट कट करायचा आहे एक. हे बघा इथला नट कट करायचा आहे म्हणून आपण आलो इथं कटिंगसाठी. याच्यासुद्धा ऑप्शनमध्ये प्लेटा काढून वगैरे नट वगैरे चेंज करतात खराब झालेली. मेंटेनन्स बघावं लागतं या वजन काट्याचा सुद्धा. आता इथला नट एक खराब झाला आहे, नट कट करून इथं नवीन नट टाकायचं आहे म्हणून इथं आलो मी. चला तर नट कट करूया. आणि केला बघा नट कट. बघू शकता तुम्ही खाली पडला होता नट लाल भोडक. नट कट करून झाला आहे. अशा प्रकारे हे वजन काटा असते. आणि झालं आपलं काम. एवढंच काम होतं तर नट कट करायचं असतं एवढं. तर वजन काटा असा असतो बघा खालून. ह्या मशिनरी असतात याच्यावरती वजन काट्याचं पूर्ण वजन असतं. तर वजन काट्यावरचं काम संपून आता आपण आलो या आतमध्ये. बाहेरच्या साईडनं तर आपण वेल्डिंग केलं तर आतल्या साईडनं वेल्डिंग राहिली म्हणून आता आतनं वेल्डिंग मारायचं बघा या टाकीला. आज बरेच दिवस झालं काम पेंडिंग आहे ह्याचं. करायचं आतनं वेल्डिंग मारायची. बाहेरनं वेल्डिंग मारून झाले बघा. आता आतनं वेल्डिंग मारायचं आहे. चालू करूया मित्रांनो आता आपण वेल्डिंग मारायला आतल्या साईडनं. बघू शकता ही रसाची टाकी आहे. ही रसाची टाकी तयार करायचं आहे आणि चालू केलं आहे आपण आता आतल्या साईडनं वेल्डिंग करायला. अर्धी टाकी वेल्डिंग पण करून झाली आहे बघा आणि अर्धा भाग राहिला आहे. पटापटा सगळं वेल्डिंग आवरून घ्यायचं आज दिवसभरात. बरेच दिवस याचं काम पेंडिंग राहिले. आणि हे सगळे वेल्डिंग आपण टाकी फिरवत फिरवत मारते बरं का. नाहीतर तुम्ही माणसाला असं हाय अशा पोझिशनला कसं काय वेल्डिंग मारलंय. बऱ्यापैकी आता वेल्डिंग सगळं आवरत आलंय आपलं. आणि इकडे ही गँग बघा ही खाली लावायची. याला नरसाळ तयार करायला लागली. ती खालच्या साईडला याला नरसाळ लावायचं आहे. ती इथं बेंडिंग करायला लागली ती त्या पंपाने हायड्रोलिकच्या त्यांनी. यालाच वापरायचं आहे ती सुद्धा नरसाळ. आणि इकडं आपण परवा घेर काढलेला. आता इथं नवीन घेर बसवायचं चालू आहे बघा. इथं पण जुगाड करून नवीन घेर बसवायला चालू आहे. दादा मिस्त्रीची गँग आहे इकडं. नटाचं जुगाड वगैरे करून इथं नटा वळून हा नवीन घेर बसवायचा चालू आहे. याचा पण थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. आज जायना झाला आहे पण प्रयत्न करून बसवायचा चालू आहे. बघूया काय होते. आणि इकडं दुसरा वेल्डर बघा ही पिनियन भरायला लागला आहे. हे रोलरला असतात बसवलेले. ह्याचे झीज झालेले असते म्हणून असं वेल्डिंगनं भरून घेतलेलं जाते बघा. रोलरचं हे घेर आहेत थोडक्यात. ह्याची फिरून फिरून झीज होत्या म्हणून याला वेल्डिंगनं भरायला चालू आहे बघा. हे बघा वेल्डिंगनं रन मारून याचं भरून ग्राइंडिंग मारून एक लेवल केलं जातं. झीज झालेली असते म्हणून याची भरून घ्यायचं. हे चालू आहे आता वेल्डिंग मारायला. आणि इकडं आपली टाकीसुद्धा आता वेल्डिंग मारून पूर्ण झाली आहे. झालं आजचं आपलं काम. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.